नमस्कार. मागच्या 2 व्हिडिओज मध्ये आपण गीतेत जो 18वा अध्याय आहे त्याच्यात जो स्वभाव हा विषय मांडलेला आहे त्याच्याबद्दल चर्चा केली. ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागणं, बोलणं, चालणं, व्यवहार करणं हे अपेक्षित आहे ना, तसंच जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला काही गोष्टींची सावधगिरी बाळगणं पण गरजेचं आहे. तपश्चर्या करणं म्हणजे फक्त पोथ्यांची पारायण करणं किंवा रोज नित्यनेमाने स्तोत्र पठण करणं किंवा देवादिकांच्या तीर्थस्थानी यात्रा करणं, वाऱ्या करणं किंवा नामस्मरण करणं, जपजाप्य करणं एवढंच मर्यादित नाही. तर तप करणं म्हणजेच तुमचं आधी मुळात तप ह्या शब्दाचा अर्थ काय? तपणे म्हणजे तेज वाढणे, तापणे. तर हे तप तुम्हाला तुमच्या शरीराचं, मनाचं आणि वाणीचंही करणं तितकंच गरजेचं आहे. आता नेमकं हे काय आहे ते आपण जाणून घेऊया. आता आज आपण बघूया शरीराचं तप काय आहे. शरीराचं तप काय? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे गुरुस्थानी आहे किंवा जे खरोखरचे अतिशय ज्ञानी आहे, विद्वान आहे किंवा जे साधू संत आहे अशा लोकांना वंदन करणं किंवा त्यांना पूज्यस्थानी मानून त्यांचा आदर करणं हे सुद्धा आपल्या शरीराच्या तपाचाच एक भाग आहे. दुसरं म्हणजे तुमचं स्वतःचं शरीर हे अतिशय सुचिरभूत ठेवणं, म्हणजे शरीराची योग्य ती स्वच्छता राखणं. आपण जे कपडे परिधान करतो ते नीट नेटके आणि स्वच्छ असणं हे सुद्धा शरीराच्या तपाचाच भाग आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की ब्रह्मचर्य पालन करणं हा सुद्धा शरीराच्या तपाचा भाग आहे. त्याच्याच प्रमाणे आपल्याकडनं कोणालाही म्हणजे कुठलेही प्राणी असतील, मनुष्य प्राणी असेल किंवा आपल्या आजूबाजूला वावरणारे म्हणजे प्राणी असतात, कुत्री, मांजरं किंवा गाई गुरं इत्यादी. तर अशा कुठल्याही प्राणी मात्राला आपल्याकडून इजा होणार नाही ह्याची काळजी घेणं हा सुद्धा शरीराच्या तपाचा भाग आहे. त्याचप्रमाणे कुठलाही व्यवहार करताना, कामं करताना रोजच्या आपल्या दिनचर्येत ती कामं अतिशय सुलभतेने, सहजतेने पार पाडतील किंवा आपण ती सरळपणाने करू हेही भान बाळगलंच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय आहे विशेष? आपली तर कामं रोजच आपण करत असतो. पण तसं नाही. कामं करत असताना काही कामं आपल्या आवडीची असतात आणि काही कामं आपल्याला कंटाळवाणी वाटतात किंवा नकोशी वाटतात. मग अशी कामं करताना आपण नकळतपणे त्याच्याबद्दल चिडचिड व्यक्त करतो, आदळआपट करतो. तर तसं करायचं नाही. तर ती कामं सुद्धा जी तुमच्या आवडीची नाहीये ही कामं सुद्धा सरळपणे, शांतपणे आणि सहजतेने करणं हा सुद्धा शरीराच्या तपाचाच एक भाग आहे. तर बघा, तुम्हालाही ह्या ज्या अतिशय साध्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाळता येतात का? जर तुम्ही ह्या गोष्टी पाळत असाल तर तुमच्या शरीराची तपसाधना चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. तर बघूया पुढची मनाची आणि वाणीची साधना किंवा तपसाधना काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये.